नमस्कार मंडळी, आज आपण मस्त अशी सगळ्यांच्या आवडीची मिसळ बनवलेली आहे। एकदम गावरान पद्धतीची कोल्हापुरी झणझणीत मिसळ आपण आज बनवली आहे आणि त्याचा जो मसाला आपण केला आहे ना, त्यामुळे त्याची चव डबल वाढलेली आहे। तो जो मसाला आहे त्यामुळे त्याला मस्त अशी चव आली आहे, एकदम भारी टेस्ट लागते आपल्या मिसळीची। तर ती मिसळ आपण कशा पद्धतीने बनवलेली आहे आपण याची आता रेसिपी बघणार आहोत। मिसळ कुणाला नाही आवडत हो, सगळ्यांनाच आवडते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मिसळ आवडते। तर ती कशी बनवली चला मग पाहूया। तर गॅसवर आपण ना जाळी ठेवली आणि त्यावर आपण खोबरं, कांदा आणि एक लसणाचा गड्डा आपण चांगला भाजून घ्यायचा आहे। गावरान पद्धतीची मिसळ करायची म्हटल्यावर मसालासुद्धा गावरान पद्धतीनंच भाजला पाहिजे, पण आता आपल्याकडे चूल नाही ना, त्यामुळे आपण असा गॅसवरच चांगला भाजून घेऊया। यानं सुद्धा लय भारी टेस्ट आपल्या मिसळीला लागणार आहे। तर आता आपण हे सर्व गार करून घेऊया आणि कांदा आणि खोबरं चिरून घेऊया, लसूण सोलून घेतलाय, आलं आणि कोथिंबीर यामध्ये वाढवली आपण। आता याचा आपण मसाला चांगला करून घेऊया, वाटण बनवून तयार करून ठेवूया। नंतर मग आपण एका पॅनमध्ये मोड आलेली मटकी घ्यायची, मोड आलेली मटकी चांगली भाजून घ्यायची, वास सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे। हिला चांगली भाजल्यानंतरच मग आपण हिला काढून घ्यायची, चांगली गवळी गवळी भाजायची। मस्त अशी आपली मटकी भाजून झाल्या। आता पातेल्यामध्ये तेल गरम केले आणि यामध्ये आपण जिरा आणि हिंगाची फोडणी घालायची। त्यानंतर आपण इथं कांदा घालायचा आहे, कांदे मोठे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत। चांगले गोल्डन कलर येईपर्यंत आपण कांद्याला भाजून घ्यायचं आहे, त्याशिवाय आपल्या मिसळीला भारी आणि एकदम भन्नाट अशी चव लागणार नाही बघा। कांदा मस्तपैकी भाजला ना की मग आपल्या मिसळीला एक नंबर टेस्ट येणार आहे पुढं। तर आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे आणि एक मोठा टोमॅटो आपण यामध्ये घातला आहे। टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा आणि त्यानंतर आपण आता मसाले घालून घेऊया। तर मसाल्यांमध्ये काय आहे, हळद, धने पावडर आणि जिरे पावडर घातले आणि त्यानंतर आपण लाल तिखट घातलं आहे, जो आमचा घाटी मसाला आहे तो आम्ही घातला आहे। तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घाला आणि मस्त असं ना परतवून घ्यायचे तेलावर, म्हणजे आपल्याला भारी असा कट येणार आहे याच्यावर। आणि नंतर मग आपण यामध्ये जे वाटण केलं होतं ते वाटण घातलं आहे। वाटणसुद्धा आपण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बरं का। मसाल्याला आपल्या छान असं ना तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलं आहे, बघा कसलं भारी तेल सुटले आणि मसाला तर एक नंबर भाजलेला आहे आणि असला घमघमाट सुटला आहे का नाही, त्याचा लय भारी वास यायला लागला आहे बरं का। आता यामध्ये आपण मटकीसुद्धा घातली आहे, ती थोडीशी आपण त्यातच परतून घेऊया। नंतर मग आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, गरम पाणी घातलं ना की याची चव जात नाही, मस्त अशी आपली टेस्टी मिसळ तयार होणार आहे। वरून आपण बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे आणि कोथिंबीर आणि मीठ पण घातले बरं का, तो व्हिडिओ स्किप झाला आहे। आणि शिजवून घ्यायचे 10-15 मिनटं, सगळं मस्तपैकी शिजलं पाहिजे आतलं मटकी आणि बटाटा। आणि मस्त अशी आपली मिसळ तयार झाल्या बघा, एक नंबर झाल्या, लाल भडक असा आपली मिसळ तयार झाल्या। थंड झाली का नाही की मग एकसारखा कट येईल तिला। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि तिला आता सर्व करूया। मस्त असं ताटामध्ये आपण काढून घेऊया आपली मिसळ। तर आता मिसळ आपली गरम गरम आहे तोपर्यंतच खायला घेऊया। इथं आपण हलवून ना आतमध्ये आतलं जे मोड मटकी आणि बटाट्याचं होतं ना ते आधी घातले आणि वरून अशी ना कट घालायचे। कुणाकुणाला आवडतं व असा कट खायला, लय भारी लागते बरं का। मस्त असा वरनं कट घातला आहे। आता आपण यामध्ये फरसाण घालून घेऊया। फरसाण पण लय जास्त घालायचं नाही, थोडाच घालायचा, जेवढा आपल्याला हवा आहे तेवढाच। आणि त्यानंतर मग आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे यावर। कांदा मस्त एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, नंतरच मग आपण यामध्ये घालायचं आहे। मस्त असा कांदा वरून घातला आहे। आता यावर आपण कोथिंबीर घालायची आहे, कोथिंबीर घातली आहे। नंतर मग काय करायचं आहे, खाताना लिंबू पिळायचं आहे आणि मस्त असं आपल्या मिसळीवर ताव मारायचं आहे आणि एक नंबर चवीला आपली ही मिसळ झालेली आहे। आम्ही चौघांनीच तेवढी संपवली आहे आणि लहान असो किंवा मोठा असो, लहान मोठं काही नसते, मिसळ तर सगळ्यांनाच आवडते। अशा प्रकारची मिसळ एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि हा जो मसाला आपण वापरला तसा मसाला बनवून बघा, तुमची मिसळ एक नंबर लागणार आहे। तुम्ही बाहेरनं मिसळ कधीच खाणार नाही, बाहेरची मिसळ तुम्ही कायम घरीच बनवून मिसळ खाणार। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे बरं का। थँक्यू।